नमस्कार. फक्त चेकलिस्ट बनवल्यामुळे अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात हवाई वर्चस्व मिळवता आलं, असं जर मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल. पण ते खरं आहे. आजची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. आजच्या गोष्टीला आपण 100 लाईक्सचं टार्गेट ठेवतो आहे. बघूया आपण हे किती लवकर पूर्ण करतो. तो दिवस होता 30 ऑक्टोबर 1935. डेटन ओहायोमधील राईट एअरफील्ड आणि तिथे विमानांची फ्लाईंग कॉम्पिटिशन होती. विमानांची फ्लाईंग कॉम्पिटिशन बघायला त्या गावातले आणि आजूबाजूच्या गावातले लोक जमले होते. तसंच US एअरफोर्सचे अधिकारी होते. 2 विमान कंपन्यांचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होते. त्या 2 विमान कंपन्या होत्या बोईंग कॉर्पोरेशन आणि मार्टिन अँड डग्लस. आणि या उड्डाण स्पर्धेचं फ्लाईंग कॉम्पिटिशनचं निमित्त होतं की US हवाई दलाला 65 नेक्स्ट जनरेशन बॉम्बर विकत घ्यायची होती. सुरुवातीच्या तुलनेतच बोईंगचं मॉडेल 299 हे अधिक आकर्षक दिसत होतं आणि त्याची कपॅसिटी क्षमताही इतरांपेक्षा खूप चांगली होती. आणि त्यामुळे ही फ्लाईंग कॉम्पिटिशन ही एक फॉर्मॅलिटी आहे असं वाटत होतं. कारण मॉडेल 299मध्ये US एअरफोर्सने जी अपेक्षा सांगितली होती, त्या अपेक्षेपेक्षा 5 पट अधिक बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता होती. इतर कुठल्याही बॉम्बरपेक्षा वेगाने उड्डाण करण्याची क्षमता होती. आणि US एअरफोर्सने जेवढा अंतर पार करायची अपेक्षा सांगितली होती, त्यापेक्षा मॉडेल 299 हे दुप्पट अंतर पार करू शकणार होतं. सियाटलमधल्या एका पत्रकारांनी आधी हे विमान उडताना बघितलं होतं, तेव्हा त्यांनी या विमानाचं वर्णन दी फ्लाईंग फोर्ट्रेस असं केलं होतं. मॉडेल 299 धावपट्टीवर येऊन उभं राहिलं. ॲल्युमिनियम मिश्र धातूचं चमचमणारं विमान सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 103 फूट पंखांचा विस्तार होता. 2च्या ऐवजी 4 इंजिन असल्यामुळे दोन्ही पंखांमधून 4 इंजिन अधिक दिमागदार दिसत होती. विमानाला फ्लाईंगचं सिग्नल मिळाल्यावर गर्जना करत विमान धावपट्टीवरनं पुढे गेलं आणि सहज हवेमध्ये उचललं गेलं. 300 फूट प्रति मिनिट या वेगाने विमान हवेमध्ये वर जाऊ लागलं. आणि जेव्हा विमान डावीकडे वळायला गेलं, त्यावेळेला अचानक स्फोट झाला आणि विमान क्रॅश झालं. 5 पैकी 2 वैमानिक त्याच्यामध्ये मरण पावले आणि त्याच्यामध्ये एक होते मेजर फ्लॉयर गिल. एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन झालं. ते झाल्यावर असं लक्षात आलं की या क्रॅशचं मुख्य कारण म्हणजे वैमानिकाची चूक आहे. विमानामध्ये कुठलीही टेक्निकल किंवा मेकॅनिकल एरर नव्हती. खरंच मॉडेल 299 हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं. 4 इंजिन असल्यामुळे कॉम्प्लिकेटेड होतं. आणि 4ही इंजिनवर कंट्रोल ठेवताना मेजर फ्लायर व्ही रडर आणि रडारवरचा कंट्रोल आहे तो रिलीज करायला विसरले होते. त्यावर एका वृत्तपत्राने असं दिलं होतं की हे मॉडेल 299 म्हणजे टू मच एअरप्लेन फॉर वन मॅन टू फ्लाय. म्हणजे एका माणसाला हे विमान उडवणं म्हणजे खूप जास्त आहे. पण शेवटी मार्टिन आणि डग्लसला विजेता घोषित केलं गेलं आणि त्यांना 65 विमानांची ऑर्डर दिली गेली. ही ऑर्डर हातातनं गेल्यावर बोईंग अक्षरशः बँकरप्ट झाली होती. पण तरीसुद्धा बोईंगची जी क्षमता होती मॉडेल 299ची, त्यामुळे US एअरफोर्सला ते विमानाचं आकर्षण होतं. म्हणून त्यांनी बोईंगकडनं काही विमानं टेस्टिंगसाठी चाचणीसाठी विकत घ्यायचं ठरवलं. आणि त्यांनी एक टेस्टिंगचा पायलटचा एक ग्रुप तयार केला. विमानातल्या सर्व मशिनरीचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पायलटला कुठलंही जास्त ट्रेनिंग देण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त 4 इंजिन आणि खूप कॉम्प्लिकेशन असल्यामुळे वैमानिकाच्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहून हे विमान उडवणं याच्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. म्हणून तो टेस्ट पायलटचा ग्रुप असतो ते एक अतिशय सोपी पद्धत शोधून काढतात. ते टेक ऑफ, फ्लाईंग, लँडिंग आणि टॅक्सी अशा वेगवेगळ्या भागासाठी चेकलिस्ट तयार करतात की कुठली कामं क्रमाने करायची. आणि त्याने असं रेकमेंड केलेलं असतं की पायलटनी स्वतःच्या मेमरीवर भर न देता
या चेकलिस्टप्रमाणे स्टेप बाय स्टेप कामं करायची आणि टिक करत जायचं. म्हणजे उदाहरणार्थ ब्रेक रिलीज केले आहेत, दरवाजा लावला गेला आहे, सगळी इन्स्ट्रुमेंट सेट केले आहेत, रडारवरचा कंट्रोल रिलीज केला आहे, अशी सोपी चेकलिस्ट बनवतात. आणि इंडेक्स कार्ड इतकी छोटी चेकलिस्ट असते. ही चेकलिस्ट घेऊन टेस्ट पायलट 18 लाख मैल एकही ॲक्सिडेंट न होता बोईंगचं 299 हे मॉडेल उडवतात. आणि हे सक्सेसफुल उडवल्यानंतर US एअरफोर्स बोईंगला 13,000 विमानांची ऑर्डर देतं. आणि ही विमानं US एअरफोर्समध्ये असल्यामुळे US एअरफोर्सला हवाई वर्चस्व दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रस्थापित करता येतं. ज्यांनी दुसऱ्या महायुद्धातल्या गोष्टी वाचल्या आहेत त्यांना हे बोईंगचं मॉडेल 299चं नाव B-17 बॉम्बर हे आठवत असेल. आणि US दुसऱ्या महायुद्धातलं बोईंगचं मॉडेल 299चं नाव होतं B-17 बॉम्बर. अशीच एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐकण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा. तिथे मी तुम्हाला भेटेन.